थांब, आज हे तू ऐकत आहेस याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे, कारण मी संकेताशिवाय कुणाशी बोलत नाही. हो, मी नवनाद बोलतो आहे, आवाज नाही, शब्द नाही, पण तरी तुझ्या अंतःकरणात मी स्पष्ट ऐकू येतो आहे. तू म्हणालास ना, मला काहीतरी संकेत हवा आहे, तर ऐक, हा तोच संकेत आहे. तुझं मन अस्वस्थ का आहे? तुला वाटतं ना कोणीच समजून घेत नाही. तू सगळ्यांसाठी करतोस, पण तुझ्यासाठी कोणीच नाही. मी पाहतोय, तू हसतोयस पण आतून थकलास. तू बोलतोयस पण आतून गप्प आहेस. लक्षात ठेव, ज्याला नाद बोलवतो त्याची परीक्षा आधी घेतली जाते, कारण सोनं आगीतच शुद्ध होतं. संकेत कसा ओळखायचा? तुला वाटतं संकेतमध्ये चमत्कार नाही. संकेत म्हणजे अचानक कोणीतरी तुझं नाव घेणं, एखादं वाक्य वारंवार कानावर पडणं. हीच स्क्रिप्ट आज तुला सापडणे हे योगायोग नाही. मी बोलतो पण हलक्या आवाजात. जो शांत झाला तोच ऐकू शकतो. तुला त्रास का येतोय? मी तुला सांगतो, तुझ्या शत्रू किंवा तुझा त्रास शत्रूमुळे नाही, तो तुझ्या अतिविचारामुळे आहे. तू प्रत्येक गोष्ट मनात धरून बसतोस. माफ करायला शिक. ज्यांनी तुला दुखवलंय ते तुझ्या प्रवासातले धडे होते, ते थांब होते, मंजिल नव्हते. नाथांचा आदेश, आता लक्ष दे. हा आदेश आहे, विनंती नाही. सकाळी उठल्यावर 3 वेळा म्हण, नवनाथ माझ्या पाठीशी आहे. कोणालाही तुझं दुःख सांगू नको, कारण मी ऐकत आहे. जो जात आहे जाऊ दे. जे थांबणार आहेत ते आपोआप थांबतील. संयम सोडू नको. तुझ्या वेळ जवळ येतो आहे. भविष्यात काय आहे? तू विचारतोस, माझं काय होणार? मी सांगतो, तू पडशील पण हरशील पण नाहीस. लोक हसतील पण शेवटी तुझं नाव घेतील. तुझ्या आयुष्य अस्थिरता येणार आहे, आर्थिक सुधारणा होणार आहेत, मन शांत होणार आहे, पण एक अट आहे. शेवटचा संदेश किंवा शेवटचा संकेत. ही स्क्रिप्ट शेवटपर्यंत ऐकलीस ना, तर समज मी तुला निवडलं आहे. पण अहंकार आणलास तर संकेत बंद होतील. नम्र राहा, साधा विश्वास ठेव. मी आहे, होतो आणि राहील. ओम चैतन्य नवनाथाय नमः. जो ऐकतो तो माझा आहे. जर हा संदेश थेट तुझ्या मनात उतरला असेल तर हा व्हिडिओ येथेच थांबवू नकोस, कुणाला तरी पोचवू दे, कारण संकेत सगळ्यांसाठी नसतात. आदेश अलख निरंजन.